संजय पाटील घोगरे मित्रमंडळ यांच्या वतीने विधानसभा निवडणूक संदर्भात बैठकीचे आयोजन। सविस्तर बातमी अशी की युवा नेते संजय पाटील घोगरे मित्र परिवाराच्या वतीने आगामी नांदेड दक्षिण विधानसभा निवडणूक संजय पाटील घोगरे यांनी लढवावी या संदर्भात कार्यकर्ते यांच्या आग्रहाखातर हाडको येथे संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात युवा नेते संजय पाटील घोगरे यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून त्यांना मतदारसंघात मानणारा शहरी व ग्रामीण मतदार मोठ्या प्रमाणात असल्याने आगामी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी यासाठी मतदारसंघातील शहरी व ग्रामीण भागातील कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात इच्छा व्यक्त केली आहे। त्यांच्या आग्रहाखातर संजय पाटील घोगरे यांनी ही संवाद बैठकीचे आयोजन केले होते। या बैठकीत मित्रमंडळी, पदाधिकारी, ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। आज आपण हाडको परिसरामध्ये कार्यक्रम घेतलेला आहे, त्या अनुषंगाने आपण आपली प्रतिक्रिया काय आहे? मी नांदेड दक्षिण संवाद बैठक घेतलेली आहे हाडको परिसरामध्ये, परंतु ही हाडको परिसरामध्ये घेतलेली बैठक नांदेड दक्षिणवरची आहे। सर्व आजूबाजूच्या गावातून सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील हे सर्वजण आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने नांदेड दक्षिणच्या अनुषंगाने ही संवाद बैठक घेतलेली आहे। त्या संवाद बैठकीला सर्व गावातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच सर्वांनी उपस्थिती नोंदवलेली आहे। मी त्यांचा आभारी आहे। अजून एक प्रश्न असा आहे की येणाऱ्या जो आगामी निवडणुका आहेत विधानसभेच्या, त्या अनुषंगाने नांदेड दक्षिणमध्ये बरेचसे चेहरे आहेत, त्याच्यानंतर आपल्याला पक्षाकडनं तिकीट मिळेल असं आपल्याला वाटतं का? नांदेड दक्षिणमध्ये नजींचं पक्षाचं तिकीट तर मिळेल अशी अपेक्षा आहे, कारण माझा जिथं मतदारसंघ येतो, माझा जे संपर्क आहे त्या एरियातून सर्व भाजपला मतदान जास्तीचं झालेलं आहे। कारण जरांगे पाटलाचा मराठा म्हणजे ओबीसीमध्ये समावेश करण्याचा आरक्षणाचा विषय असेल, आम्ही जरांगे पाटलासोबत आहोत आरक्षणाचा, मात्र राजकीय याच्यातून आम्ही भाजपला मतदान जास्तीचं देण्याचा प्रयत्न केला आणि दिलेला आहे। त्या अनुषंगाने मला खात्री आहे की भाजप पक्ष मला तिकीट देईल। अजून एक दुसरी गोष्ट अशी होती की आपण आता बोललात आपल्या संभाषणामध्ये की तुमच्या पाठीमागे एवढा जनसमुदाय आहे, सगळ्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे, फक्त पक्ष असो, पक्षाच्या विरोधी लोक सुद्धा असतील, ते तुम्हाला सगळेजण सहकार्य करण्याची भूमिका इथं दर्शवलेली आहे। मग आपल्याला समजा पक्षाने तिकीट नाही म्हणजे दिलं नाही तर मग आपली पुढची भूमिका काय असणार आहे? मला वाटते पक्ष तिकीट देईल, नाही दिलं तर आता जे पूर्वी उभं टाकले त्यांना दिलं तर पक्षाचं काही महत्त्वच राहणार नाही। कारण ते पक्षाला जर ही सीट नको असेल तर अशा उमेदवाराला तिकीट देतील पक्ष। आणि माझ्या संपर्कामध्ये माझा जे संपर्क आहे सर्वांसोबत आहे, त्या अनुषंगाने मी लढणार आणि जिंकणार एवढंच बोलू शकतो। ते पक्षाचं तिकीट मिळेल ही खात्री आहे आणि मी लढणार आणि मी जिंकणार। मी सर्व जनतेच्या, सर्व नांदेड दक्षिणमधील माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व जनतेच्या अनुषंगाने सांगितलं की मला जे आज मी जिथं फिरतो त्या भागातले सर्व वडीलधारील, माय माऊली, मित्र, भाऊ, मोठे बंधू असतील माझ्यापेक्षा वयाने, ते सर्वजण म्हणतात की आता नाही तर कधीच नाही, तुला दक्षिण लढवावं लागेल आणि आम्ही पूर्ण ताकदीनेच आम्ही तुझ्यासोबत आहोत। त्या अनुषंगाने सांगलो, मी म्हटलेलं आहे की मी लढणार त्यांच्या सर्वांच्या ताकदीच्या अनुषंगाने। सर्वजण जे आलते त्यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने, सर्वांच्या ताकदीमुळे सांगतोय मी लढणार आणि मी जिंकणार। अजून एक प्रश्न भाऊ असा की आपल्याला तिकीट भेटल्यानंतर आपण निवडणूक लढवल्यानंतर विजयी झाल्यानंतर आपला जनतेकरता पहिलं पाऊल काय असेल की कुठल्या योजना आपण लागू करणार आणि समाजाकरता कुठल्या योजनांकरता पुढाकार घेणार? मी जनतेमध्ये राहणारा माणूस आहे। आता जे जनतेचे मी कामं करतो अशाच प्रकारचे कामं राहतात आणि ते मी आमदार झाल्यावर याच्यापेक्षा आमदाराचं वजन काय राहते तुम्हाला माहिती आहे। मी आता नगरसेवक प्रतिनिधी असतेवेळेस जर एवढे कामं होतात तर आमदार झाल्यावर याच्यापेक्षा 10 पट कामं वाढणार आहेत आणि 10 पट जनतेचे कामं होणार आहेत। त्यामुळे जनतेने निवडून दिल्याच्या नंतर मी त्यांचा सेवक म्हणून काम करणार आहे, आमदार म्हणून नाही। आणि आपण असं म्हटलं होतं की नांदेड उत्तरमध्ये
ग्रामीण वुमन्स हॉस्पिटल आहे म्हणजे महिलांचं हॉस्पिटल आहे ते आपण आणण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे, त्या अनुषंगाने आपण काय सांगा? इच्छा व्यक्त केली नाही, मी आमदार झाल्याच्या नंतर आणणारच. आणि नांदेड दक्षिणमधून इतर जर तिथं काही म्हणजे प्रॉब्लेम आला डिलिव्हरीचा तर आपल्याला पेशंट नेण्यासाठी आपल्याला त्या टोकाला जायचं म्हणजे अर्धा तास लागतो. त्यापेक्षा आपल्याच मतदारसंघामध्ये ते आणणार आणि जनतेची सेवा करणार. आपल्या म्हणजे मतदारसंघामध्ये आणणार, पण शिडकोमध्ये हडकोमध्ये आणणार. ऑलरेडी आपल्या इथं नदीच्या हॉस्पिटल आहे का आहे, परंतु तिथं जे सुविधा आहे नांदेडमध्ये श्यामनगरच्या दवाखान्यात ती सुविधा सिव्हिलमध्ये नाही. आम्ही सिव्हिलमध्ये आताही जातो, तिथं फार अडचणी येतात. मात्र मी काही पेशंट आता श्यामनगरला पाठवलेत तर तिथं जे सुविधा उपलब्ध आहे ती नाही. त्या अनुषंगाने ते हॉस्पिटल जे सुविधा तिथं आहे ते हॉस्पिटल आपल्या भागामध्ये आणणार आणि आपल्या गोरगरीब जनतेचे काम करणार, सेवा करणार.